पुण्यातील बावधन बुद्रुक गावच्या परिसरात बुधवारी सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमध्ये असणारे 2 वैमानिक आणि एका अभियंत्याचा जागीच मृत्यू झालाय। हेलिकॉप्टर डोंगराळ भागातून जात असताना मोठ्या प्रमाणावर धुकं होतं, त्याचा अंदाज न आल्यानं हेलिकॉप्टर कोसळलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे। हेरिटेज एव्हिएशन कंपनीचं हे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहूच्या दिशेने निघालं होतं। अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईत येत होतं। मात्र त्यापूर्वीच हा अपघात घडला, त्यामुळे रायगडचे खासदार सुनील तटकरे हे बालंबाल बचावले असल्याचं समजतं। हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर इंजिनने लगेच पेट घेतला, त्यामुळे स्फोट होऊन हेलिकॉप्टरचे अक्षरशः तुकडे झाले। त्यामुळे आतमध्ये असणारे वैमानिक आणि अभियंत्याचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता। सुनील तटकरे यांनी मंगळवारीच ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या या हेलिकॉप्टरनं प्रवास केला होता। सुनील तटकरे काल या हेलिकॉप्टरनं पुण्याहून परळीला गेले होते, तेथून ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते। त्यानंतर हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून सुनील तटकरे मुंबईला आले होते। आज सुनील तटकरे पुन्हा याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते। त्यासाठी ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरून सकाळी 6:45च्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होतं। मात्र त्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळलं। ऑगस्टा 109 असं या हेलिकॉप्टरचं नाव होतं। हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या वैमानिकांची ओळख पटली असून कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजित सिंग असं मृत वैमानिकांची नावं आहेत, तर मृत अभियंत्याचं नाव प्रीतम भारद्वाज असं आहे। राज्यात येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होणार आहे, त्यासाठी राजकीय पक्षांना हेच हेलिकॉप्टर भाडेतत्वावर दिलं जाणार होतं, अशी ही माहिती आता समोर येत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।